या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर, रघुनाथ खजूरकर यांचं डोनगाव इथं सुरू असलेलं एकतर मरण नाहीतर धोरण या ब्रीदवाक्यावर सुरू असलेलं आमरण उपोषण हे चौथ्या दिवशी सुटलं. या उपोषणकर्त्याच्या मागणीसाठी सर्वप्रथम गांभीर्य हे माजी आमदार दिलीप माने यांनी लक्षात घेत त्यांनी भेट दिली. आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी त्यांनी माननीय मंत्री आबिटकर साहेब यांच्याशी फोनवरून मंत्रालयातील प्रलंबित असलेली फाईल तत्काळ मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. DHO नवले यांना फोन करून सूचना केल्या व भेटीसाठी डोनगाव इथं पाठवण्यात आलं. रिंग रोडच्या अर्धवट कामासाठी त्यांनी PWDचा अधिकारी यांना पूर्ण करण्याचे आदेश दिले. स्मशानभूमीच्या संदर्भात निधीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलं. तिसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेटसाठी घेऊन गेले. मंत्रालयातील फाईल लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. दरम्यान एक शिष्टमंडळ आरोग्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याकडे गेलेले होते. त्यांनी देखील या उपोषणात गांभीर्य लक्षात घेत व्हिडिओ कॉलद्वारे उपोषण सोडण्याची विनंती केली. प्रशासनाला तात्काळ आरोग्य केंद्र डोनगावला स्थलांतराचे पूर्ण करण्याचा आदेश दिले. शेवटच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील भेट दिली व DHO CO यांना फोन करून सूचना दिल्या. जनदर्पण न्यूजनं या उपोषणाची बातमी प्रसारित केली होती, त्याचा देखील प्रभाव पडल्याचं नागरिकांनी सांगण्यात आलं. जनदर्पण न्यूज चॅनलचे आभार देखील मानण्यात आले. दरम्यान एक शिष्टमंडळ स्थानिक आमदार यांच्याकडे गेलं होतं, पण स्थानिक आमदार यांनी याची दखल घेतली नाही याची खंत डोनगाव नागरिक व्यक्त करतात. अतिक्रमण है ग्राम पंचायत के जमीन पे और इन्होंने पर्यायी जागा भी दी है, लेकिन फिर भी एक सही की वजह से वो जो नवले है वो ठीक से ध्यान नहीं दे रहा है और इनकी कंडीशन डिटीरियोरेट हो रही है. रघुनाथ खजूरकर इनका नाम है और हम सब लोग यहाँ पे बैठे हैं और मैंने भी फॉलो अप किया है, लेकिन फिर भी कोई रिस्पांस नहीं आ रहा. प्लीज अर्जेंटली थैंक यू. उपोषण सोडावं अशी विनंती करते. आता तुमचे सगळे सहकारी माझ्याकडे आलेले आहेत तुमची मागणी घेऊन, राहुलजी आणि मेटे सगळे मंडळी. आणि मी आता आपले निपुण विनायक जे सेक्रेटरी आहेत हेल्थ, जे त्यांच्याशी पण बोलले, त्यांना सांगितलं हे काय प्रकार आहे ते लवकर बघा आणि तात्काळ म्हणजे तुम्ही 2023 पासून ते प्रस्ताव पाठवलेला आहे तर ते तात्काळ त्याचं मंजुरी द्या म्हणून सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला सांगितले पूर्ण रिस्ट्रक्चर नवीन करायचं. सब सेंटर PSC जिथं जिथं गरजेचं आहे आपण त्याला तर मंजुरी देतोच आहे. तरी ह्या प्रकरणाबद्दल आता बोललेली आहे मी, ते मला 1-2 तासामध्ये कळवतील लगेच की, आणि आपला प्रस्ताव वगैरे सगळा केलेला आहे, त्याला मंजुरीचं सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मंजुरी पण मिळून जाईल. आपण फक्त उपोषण सोडा
आपण खूप चांगल्या विषयासाठी उपोषण केलं. अशा लोकांनी केलं पाहिजे, कारण लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार तुमच्यासारखे पुढे आले पाहिजेत ना व्यक्तिमत्व. धन्यवाद. आणि तुम्ही जागा बांधलेली आहे, त्याच्यामुळे लवकर त्याच्यात मान्यता मिळेल. त्यात काही अडचण येणार नाही. कोणी अडचण कोणी त्याच्यामध्ये आणणार नाही. काळजी करू. तुम्ही विनंती कलेक्टरला पण सांगा. आणि DHO नेवले म्हणून आहेत ना साहेब मॅडम, त्या नेवले साहेबांना मी 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय. त्यांनी दखलच घेतली त्या जिल्हा अधिकारी, त्यांनी दखल घेतली नाही झालं. आणि मी महिना झाला त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी बोलते. मी तुमच्या कलेक्टर यांना पण बोलते, DHO ला पण बोलते. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की नेवले साहेबाला माझं तर असं वैयक्तिक दृष्ट्या त्यांनी दखल नाही, त्याला निलंबित करावं. कारण तो माणूस लक्ष दिला नाही 2 वर्षापूर्वी. ओके. लगेच बोलते, पण तुम्ही उपोषण सोडा आणि तुम्ही उद्घाटनाला मी स्वतः येते बघा आपल्या ह्या PSC. धन्यवाद. आभार. हो. आणि आमची निवडणूक झाली की आपण भेटूया. नक्की. तुम्ही पण या पुढच्या आठवड्यात नक्की भेटायला. नक्की साहेब, नक्की मॅडम. धन्यवाद. आभार. धन्यवाद. ओके. हे सा जागा पण आहे फिरायला जागा नसल्यामुळं शूटिंगचं सांगितलं सगळ्यांनी मला तुम्ही आणि जरा DHOला येऊन जरा भेटून येते गावाची परिस्थिती. प्रोसेसमध्ये रे निगेटिव्ह बोलून काहीतरी डिटेक्शन म्हणू नको. ती जागेचं दिलंय उतरा ते काहीतरी होतं ना ते क्लिअर केले त्याने. ते गायरान म्हणून होतं ते देखील क्लिअर करून दवाखान्यासाठी राखीव ठेवलेली जागा आहे. आता वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील. व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.